नागपुरातील अतिशय महत्त्वाचं समजलं जाणाऱ्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाला आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। राकेश मेंढे असं मृत्यू झालेल्या आरोपीचं नाव आहे। सीताबर्डी पोलिसांनी त्याला चोरीच्या प्रकरणात अटक केली होती। दरम्यान पोलीस ठाण्यातील शौचालयात राकेशचा मृतदेह गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळला, त्यामुळे राकेशने आत्महत्या केली असल्याचा दावा पोलिसांनी केला। मात्र राकेशचा घात झाला असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला। या घटनेमुळे सीताबर्डी पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणाचा तपास आता नियमानुसार सीआयडी कडे सोपवण्यात आला। आम्हाला की नाही 1 वाजता की नाही बाजीवाल्याला फोन आला होता, त्यानं आम्हाला जागविलं तर आम्ही उठलो। पोलीस चौकीतून त्याला फोन आलता, त्यानं आम्हाला जागविलं आणि जागवल्याच्या नंतर आम्हाला खबर मिळाली की बाई त्याला पोलीसवाल्याने पकडला। आत्महत्या त्यानं केलं नाही, त्याला मारला असतील दादा। मी सांगतो माझी पुरं माझं मन बोलते, माझ्या पोरगं आत्महत्या करू शकत नाही।